नमस्कार. आपली आजची रेसिपी आहे खारा मासा. खाऱ्या माशालाच सुका बांगडासुद्धा म्हणतात. तर आता हा खारा मासा घेतलेला आहे, त्याचं मी तोंडाकडची बाजू कट करून टाकते आणि राहिलेल्या भागाचे 2 तुकडे करून घेऊयात. हे जे काळसर भाग दिसते हे सर्व स्वच्छ करून घ्यायचं. खाऱ्या माशाचे तुकडे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याच्या वरचा भाग आहे तो आपण जरा चमच्यानं खरडून साफ करूया. आता माशाचे तुकडे आपण ज्वारीच्या पिठाने धुवून घेणार आहोत आणि आता परत मासे स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया. कढईत तेल गरम करून घेऊन त्यात चिरलेला कांदा घालून घेऊया. कांदा थोडासा लालसर झाला की त्यात माशाचे तुकडे घालूयात. थोडं परतून झालं की त्याच्यामध्ये चवीनुसार चटणी घालून घेऊयात. मीठ घालण्याची गरज नाही. पुन्हा एक वेळ चांगलं परतून घ्यावं. त्यानंतर थोडं पाणी घालून झाकण ठेवून मंद आचेवर हे मासे शिजवून घ्यावेत. खारा मासा तयार आहे. आता ह्याच्यासोबत भाकरी, आणि ती भाकरी जर शिळी असेल तर अतिउत्तम. मस्तपैकी आस्वाद घ्या ह्या खाण्याचा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.